तर आई आज संकष्टी असा वर्षाची पहिली संकष्टी. तर आज तू काय बनवतेल स्पेशल? मोदक. गोड मोदक बनवतेल. अरे गुळ आणि खोबरा घेतलाय काय? आणि तू जरासं टाकते, जास्त टाकते. हे सारण बनवतेल ना ह्याच्यात? घे बनवून घे. ते खोबरं आणि गुळ आपण बारीक किसून घेतलेलं आहे आणि ते तुपामध्ये भाजून घेणार ना. हे आपलं सारण तयार आहे. आता याच्यामध्ये वेलची पूड वगैरे टाकणार ना आपण? अजून तयार झालं नाही. करायची आहे का तयार? हळद टाकते. हे काय हळद? रंग येण्यासाठी हळद ना. आणि हळदीची पानं आहेत की नाही? गावची आजीने दिलेली हळदीची पानं सगळ्यात महत्वाची आहेत. कारण का जो मोदकांना सुगंध दरवळतो तर त्या हळदीच्या पानांमुळे दरवळतो आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे. हे असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे वेलची पावडर केलेली आहे ना? ते आपण 1 चमचा टाकणार आहे. वेलची पावडर इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं ना आता. आणि यामध्ये आपण काय टाकणार आहोत? काजू आणि बदाम टाकायचे मिश्रणामध्ये. तर बघू शकता काजू आणि बदाम मिक्स करून आपण यामध्ये टाकलेले आहेत. सुंदर. तर इथे टोप ठेवलेला आहे. या टोपामध्ये आपण पाणी ठेवणार ना. पहिले 1 तांबे टाकते मी. ओके. 1 तांब्या पाणी टाकून घेतलेले आपण बघू शकता. पाणी उत्कृष्ट गरम झाल्यानंतर आपण या तांदळाच्या पिठामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून पीठ भागवून घेणार आहोत. तर इथे पाण्यामध्ये मीठ टाकण्यात येत आहे बघू शकता. पाणी जास्त उकळत द्यायचं आहे. हा उकळलं का टाकायचं. जरासं तेल टाकते. थोडंसं तेल टाकण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो इथे बघू शकता गरम पाण्यामध्ये आपण हे सर्व पीठ आहे तांदळाचं ते भागवण्यासाठी मिक्स करून घेणार आहोत. हीच प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे ना आई? कारण का पीठच सगळ्यात व्यवस्थित भागणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या ज्या पाती आहेत त्या व्यवस्थित निघून येतात. आणि बघू शकता हे प्रमाण जे आहे ते फक्त आईच करू शकते. कारण का एक आईलाच माहिती असतं की किती पाण्यामध्ये किती पीठ भागवलं जातं. तर हे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे की मोदक बनवताना, उकडीचे मोदक स्पेशली बनवताना हे जे पीठ भागवण्याची प्रक्रिया आहे ही आईलाच करून द्या स्पेशली. आता जरा असं ठेवून आता मी मळून घेणार. तर मित्रांनो ही जी हळदीची पानं आहेत ती तुम्ही अशी गावावरून आणून झाल्यानंतरला इथे खिडकीमध्ये ठेवू शकता. अशी बांधून ठेवल्यानंतर ही सुकवायची. सुकवून झाल्यानंतरला हिला जेव्हा तुम्ही वापरायचं असेल तेव्हा तुम्ही हिला धुवून वापरू शकता. जसे आम्ही आता यावेळेस धुवून वापरली आहेत. तर मित्रांनो बघू शकता ही हळदीची पानं आपण स्वच्छपैकी धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला कापून घेतलेलं आहे. तर आता मी ही पानं ह्याच्यावरती अशी लावून घेणार आहे बघू शकता. मोदकांच्या पातीचा एक्सपर्ट असं मला घरी मानलं जातं. मी स्वतःची तारीफ करण्यामध्ये कुठेच कसर कमी सोडणार नाही. कारण का ही एक गोष्ट प्रमुख गोष्ट आहे जी मला खूप सुंदर अशी जमते. तर मित्रांनो बघू शकता ही आईने असं मला कोन बनवून दिलेलं आहे आणि या कोनाचा आता मी पाती बनवणार आहे. तर मित्रांनो हे बघू शकता आईने मला हे पाती बनवून दिलेलं आहे. तर आता ह्याच्यापासून मी मोदकाचा जो आकार आहे तो मी निर्माण करणार आहे. तर बघू शकता कॅमेरामॅन कृपया इथे दाखवा लागेल. तुमची कॅमेरा स्विचिंग अँगल आहे तो थोडा वेगळा आहे. इथे बघू शकता. इथे सर्वप्रथम मी सारण घेतलेलं जे आपण बनवून घेतलेलं थोड्यापूर्वी आणि इथे मी पीठ वापरत आहे. कुठे तेलाचा वापर नाही करणार आहेत आपण. प्रॉपरली उकडीचे मोदक हे कसे असतात तर हे सावंतांच्या घरी तुम्हाला बघायला भेटतील आणि सावंतांच्या घरी तुम्ही नक्कीच हे मोदक खायला या अशी ही आशा अपेक्षा आणि आकांक्षा ह्या एकत्र घेऊन आपण ही आज जी संकष्टी आपली वर्षातली पहिली ती उलमळून देणार आहोत. आणि अतिशय गोड असा हा मोदकाचा नैवेद्य आपण आपल्या गणपती बाप्पांना दाखवणार आहोत. तर बघू शकता
असा तुम्हाला आकार देता आला पाहिजे मित्रांनो. आणि खूप जण मला कमेंटमध्ये बोलतात की आईचा हात दाखवतोस, हात तुझा दाखवतोस, पण जेवण आई बनवत असते, तू बनवत नाहीस जेवण. तर ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे खास करून, की बघू शकता मला मोदकाचा हा प्रॉपरली असा आकार बनवता आलेला आहे मित्रांनो. बघू शकता एकदम सुंदर असा आकार बनलेला आहे. आणि असेच आपण मोदक नेहमी बनवत असतो. तर मित्रांनो, ही आपली जुनी गावची पद्धत आहे कोकणातली, की आपण मोदक उकडवायचे असतील तर खाली एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि वरती एक जाळीदार असं भांडं ठेवायचं, ज्याच्यामध्ये आपण मोदक ठेवणार आहोत. हळदीची पानं आपण वापरणार आहोत आणि वरती सुद्धा हळदीची पानं आपण वापरणार आहोत, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो मोदकांमध्ये व्यवस्थित मिसळून जाईल. आणि मोदक ठेवल्यानंतरला वरती आपण एक काहीतरी वजनदार अशी वस्तू, म्हणजे आम्ही आता इथे तवा वापरलेला आहे, असं आपण पॅक करून घेऊ त्याला. आणि मोदक उकडण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊ.